दाखवतो मी, खूप मोठी खजूर असते ही. काय ही हिच्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद असते. आणि हे जे जिरं आहे माझ्याकडे हे सगळ्यात कमी रेटचं जिरं आहे, 300 रुपये किलो. आणि याच्यामध्ये ऑइल कंटेंट खूप जास्त असतं याच्यामध्ये. लक्षात आलं का तुमच्या? कारण जेवढं ते फळ भरलेलं असतं ना तर त्याच्यामध्ये त्याची पूर्ण वाढ झालेली असते आणि ऑइल कंटेंट चांगलं असतं त्याच्यामध्ये. लक्षात आलं? ही मायपत्री आहे. तिला तसा काही वास वगैरे नसतो, पण हिच्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहे तिच्यामध्ये. बाकी घमघमीत वासाला आहे बघा. ही जायपत्री, ही जायपत्री नंबर 1 आणि ही जायपत्री नंबर 2. आणि ही क्वालिटी ही सगळ्यात उत्तम क्वालिटी ही. याच्यापेक्षा पुढे काही नाही. जिम डाएट म्हणतात याला. आता हे बघा, हे 6 ट्रेल, हे 6 in 1 ट्रेल मिक्स जे आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला मी बघा, याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, बदाम, त्यानंतर पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, गुळाचा पाक आणि हे गुलाबाच्या पाकळ्या आणि क्रॅनबेरी, एवढ्याच वस्तू आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आलेली आहे पुण्यामधील शुक्रवार पेठमध्ये, बरोबर मेट्रो स्टेशनच्या मागच्या साईडला गेट नंबर 2 इथे असलेलं हे शॉप यश ट्रेडर्स. माझ्या मागे बघू शकताय तुम्ही, यश ट्रेडर्स या शॉपला आपण व्हिजिट केलेली आहे. इथे आपल्याला ड्रायफ्रुट्स बघायला मिळणार आहेत, मसाल्याचे पदार्थ, त्याबरोबर जडीबुटी जे आहे, तर ते काकांनी इथलं खूप छान अशी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या शॉपमध्ये काय काय प्रोडक्ट्स आहेत ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. ओके. धन्यवाद. सर्व दर्शकांचं मनपूर्वक आभार. आमचं यश ट्रेडर्स नावाने शुक्रवार पेठेत महात्मा फुले मंडईच्या बॅक साईडला, मंडई मेट्रो स्टेशन गेट नंबर 2 ते शिंदेआळी रस्ता या ठिकाणी दुकान आहे आमचं. खूप जुनं 70 वर्ष दुकान आहे आमचं. आणि ड्रायफ्रूट, मसाल्याचे पदार्थ आणि काष्टौषधी यासाठी आमचं नाव अगदी खूप म्हणजे प्रसिद्ध आहे. असं मी सांगणं चुकीचं वाटतं, पण तरी मी सांगतोय की खूप लांब लोक येतात आमच्याकडे आणि अतिशय उत्तम दर्जाचा आणि शुद्ध माल तुम्हाला माझ्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये बघा, ड्रायफ्रुट्स, मसाल्याचे पदार्थ आणि काष्टौषधीमध्ये माझ्याकडे म्हणजे 450 ते 500 आयटम आहेत. म्हणजे जे रनिंग आयटम आहेत ते सगळं नाहीये, त्यांची खूप मोठी 6000 वस्तू असतात त्याच्यामध्ये. आपल्याकडे रेग्युलर लागणाऱ्या सर्व औषधी ज्या असतात ना, जडीबुटी ज्याला म्हणतात ना, त्या सगळ्या नॅचरल फॉर्म मध्ये मिळतात. तर आता आपण ड्रायफ्रुट्स पासून सुरुवात करायची का मसाल्यापासून करायची? ड्रायफ्रूट पासून. ओके. या मध्ये सर्वात जे सगळ्यात पहिली ड्रायफ्रूट म्हणले की आपल्याला सर्वात पहिले आठवतं काजू आणि बदाम. तर बघा, बदाम मध्ये बघा 2 मुख्य प्रकार आहेत. एक हा जो आहे हा कॅलिफोर्निया आल्मंड्स, हे ऑस्ट्रेलियन आल्मंड्स, आलं लक्षात. आणि तिसरं ज्याला म्हणतात तो मामरा बदाम. ह्या 2 बदाम मध्ये फरक काय आहे ते मी तुम्हाला बेसिकली पहिली ते सांगतो मी तुम्हाला, की हा जो आहे हा कॅलिफोर्निया बदाम जो आहे हा अमेरिकेवरनं येतो, हा ऑस्ट्रेलियावरनं येतो. हे साधारणपणे सेमच, म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू वगैरे त्याची सेम आहे. आणि हा जो मामरा बदाम, तर मामरा बदाम आणि कॅलिफोर्निया बदाम याच्यातला फरक पहिली तुम्हाला मी डिफरन्स तुम्हाला नीट समजून सांगतो. की आपण बदाम जे खातोय, आयुर्वेदात सांगितलंय की बदाम आपल्या बुद्धीसाठी, शरीरासाठी चांगला म्हणून आपण खातो. पण बेसिकली बघा, आयुर्वेद हा ग्रंथ 8000 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. आणि त्यावेळेला कॅलिफोर्निया बदाम आपल्याकडे येत नव्हता. तर त्यामुळे पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर आयुर्वेदाचे गुणधर्म जर हवे असतील बदामापासून, तर त्यासाठी मामरा बदाम खाणंच उचित राहील. आलं लक्षात. त्यानंतर सेकंड थिंग, आता बघा मामरा याच्यामध्ये माझ्याकडे 4 नमुने आहेत. मामरामध्ये 5 नमुने इथं लावलेले आहेत. पण ऍक्च्युली म्हणजे माझ्याकडे बघा 6000 रुपये किलो आणि 8400 रुपये किलो असे अजून 2 नमुने आहेत, ते इथं लावलेले नाहीयेत जागेअभावी. त्यानंतर दुसरी वस्तू काजू, आपला काजू. तर काजूचे बघा इथं असे नमुने लावलेले आहेत. इथं जे आहेत ना, असे सगळे भाव लिहिलेले आहेत. त्याप्रमाणे असे काजूचे एवढे प्रकार आहेत माझ्याकडं. काजूमध्ये बघा W320, W260, W210, W180 आणि W150 असे साईज प्रमाणे 5 नमुने आहेत. त्यानंतर तुकडा, पाकळी, त्यामध्ये सगळे फ्लेवर्सवाले काजू पण आहेत आपल्याकडं. तर काजूमध्ये सगळे लावलेले आहेत काजू, तुम्ही ते शूट करून घेऊ शकता. इथं आणि इकडे या बाजूला लावलेले आहेत काजू. प्रमाण आहे. खूप छान अशी ही माहिती देत आहेत हे काका आपल्याला. आपण काजू, बदाम, त्यानंतर आपलं नेहमी नाव घेतो पिस्ता. तर पिस्त्यामध्ये बघा, एक पिस्ता हा एक असतो बघा, ग्रीन पिस्ता, जो स्वीट्स मध्ये वगैरे वापरला जातो. लक्षात आलं. म्हणजे आपल्या गार्निशिंगला वगैरे हे जे आहे हा पिस्ता आपण वापरला जातो, किंवा दूध मसाल्यामध्ये, मिठायांमध्ये हा पिस्ता वापरला जातो. आणि रेग्युलर आपल्याला खाण्यासाठी बघा खारा पिस्ता वापरला जातो. खारा पिस्ता जो आहे हा रोस्टेड विथ शेल
आणि याला सॉल्ट लावलेलं असतं. हम्म. आलं लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये माझ्याकडे 5 प्रकार आहेत. बर. आलं लक्षात. म्हणजे 1100 रुपये किलो पासून 1800 रुपये किलो पर्यंत 1750 रुपये किलो पर्यंत माझ्याकडे 5 प्रकार आहेत. आलं लक्षात. त्यानंतर काजू बदाम पिस्ता अक्रोड. हा आता हे बघा, हे अक्रोड मध्ये बघा एक हा अख्खा अक्रोड बघा पहिले येतं. हे माझ्याकडे जे अक्रोड आहेत ना याला कागदी अक्रोड म्हणतात याला. म्हणजे हे याचं हे बघा, हे असं तुम्ही हाताने जरी दाबलं ना हे लगेच शेल फुटेल बघा. हे बघा, हे बघा, हे बघा, हे लगेच म्हणजे एकदम पातळ असतं याचं साल. आलं का लक्षात. नाही तर मग ते काय होतं, जाड सालाचं जे असतं थोडं कमी रेटने जरी मिळालं ना त्यातला अक्रोड निघत नाही आणि खूप जाड साल असतं ते वाया जातो खूप. त्यानंतर हे त्याचा मगज आहे सगळा. 1 2 3 4 नमुने आहेत बघा. हे अक्रोड मगज म्हणतात याला. अक्रोड गिरी, हिंदीमध्ये गिरी म्हणतात त्याला. आणि त्यानंतर हा जो आहे, आता तुम्हाला फरक सांगतो, हा काश्मीरी अक्रोड आहे. ओके. हा जो आहे हा काश्मीरी अक्रोड आहे. आणि हे जे आहेत 1 2 3 4 आणि हे 5 हे सगळे चिलियन अक्रोड म्हणतात याला. हा येतो साऊथ अमेरिकेपासून. साऊथ अमेरिकेजवळ चिली नावाची कंट्री, तिकडून येतो हा अक्रोड. या अक्रोडला अतिशय म्हणजे तुम्हाला मी सांगतो खायला इतका सुपर लागतो, म्हणजे सर्वोत्कृष्ट अक्रोड म्हणता येईल याला. आणि हा जो आहे हा काश्मीरी अक्रोड. हा काश्मीरी अक्रोड जनरली आपल्याकडे सगळीकडे हाच ठेवला जातो. पण ह्या अक्रोडचा एक प्रॉब्लेम काय माहिती काय, थोडासा एक वास येतो, तेलकट वास येतो. त्यामुळे काय होतं की अक्रोड खाणाऱ्यांना मग त्याचा वाशिया वस्तू आणि खायचे बंद होतात ते. पण तो ह्या अक्रोडला प्रॉब्लेम येतो. आणि हा जरी सुद्धा घेतला तुम्ही तरी हा अक्रोड जो आहे तो कंपल्सरी फ्रीज मध्ये ठेवायचा. कारण की हा अक्रोड हे झालं, अक्रोड झालं की त्याला वास यायला लागला की ते अवघड होऊन जातं ते. काजू बदाम पिस्ता अक्रोड. त्यानंतर बघा हे किसमिस. हे किसमिस मध्ये बघा आपल्याकडं हे इंडियन किसमिस आहेत सगळे. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. आणि इथं बघा, इथं लावलेले आहेत बघा, काय म्हणतात त्याला, ज्याला अफगाण किसमिस म्हणतात ना. अफगाण किसमिस मध्ये आपल्याकडे 3 प्रकार आहेत. एक साधा रेग्युलर अफगाण किसमिस, त्याच्यानंतर संदूखानी म्हणतात तो लांब असतो. आणि तिसरा अबजोश, त्याच्यामध्ये बी असतं. ते साधारणपणे रात्री भिजवून सकाळी खाण्यासाठी वगैरे वापरलं जातं. त्याचप्रमाणे आता एक काळे मनुके. काळ्या मनुक्यामध्ये बघा आपल्याकडं हा एक आहे प्रकार, हा एक प्रकार आहे. त्यानंतर म्हणजे अजून काळ्या मनुक्यामध्ये हा एक प्रकार आहे. हे सगळे बी वाले. त्यानंतर हे बघा, हे बिगर बी वाले. हे बिगर बी वाले विदाऊट सीड्स म्हणतात त्याला. हा याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत एकंदर. हे बघा, हा 4था प्रकार. आणि आता यांचे क्वालिटीनुसार यांचे रेट्स आहेत सगळ्यांचे. आलं लक्षात. आता पुढं आता ड्रायफ्रुट्स मध्ये आपल्याला काजू बदाम पिस्ता अक्रोड ही चारोळी वगैरे जे आहेत. आलं लक्षात. ड्रायफ्रुट्स मध्ये आता मुख्य वस्तू माझ्या मते झालेल्या आहेत आपल्या. आलं लक्षात. अंजीर. हा अंजीर राहिले ना मुख्य. हे बघा आता अंजीर मध्ये इथं माझ्याकडे आता इथं बघा इथं 1000 रुपये किलो पासून सुरुवात आहे. अंजीर 1000 रुपये किलो पासून सुरुवात आहे. त्यानंतर हा 1250 1450 असे आपले इथं बघा 2800 रुपये किलो पर्यंत लावलेला आहे. या व्यतिरिक्त पण माझ्याकडे 3500 रुपये किलो 4000 रुपये किलो असा अतिशय एवढा मोठा अंजीर आहे, ते पण आहेत आपल्याकडे. त्यानंतर आपण आता खजूर. मी तुम्हाला आता खजूर मध्ये बघा बेसिक खजूर जी असते ही बघा, ही लाल खजूर, ही बेसिक खजूर. ही बेसिक खजूर, ही लाल खजूर. आलं लक्षात. त्यानंतर हे बघा आता हे खजूरचे एवढे नमुने आहेत. काळी खजूर. आता ह्या ज्या खजूरचे प्रकार आहेत ना, हा खजूर सगळा येतो आपल्याकडे. खजूर होत नाही, हा खजूर सगळाच तिकडनं येतो, म्हणजे सौदी देशांमधनं येतो. लक्षात आलं का तुमच्या, गल्फ कंट्री मधनं येतो हा खजूर. तर ह्या खजूरचं नाव आहे बघा, तुम्हाला मी दाखवतो. हा आपला एकदम बेसिक खजूर आहे, एकदम बेसिक खजूर आहे. याच्यामध्ये हा एक येतो, हा एक सीडलेस आहे त्यातलाच. आलं लक्षात. त्यानंतर ह्याच्यापेक्षा थोडी वरची क्वालिटी जी आहे ती 300 रुपये किलो आहे. ती आता इथं संपलेली, माझी लावलेली नाहीये. हा आहे बघा इथं आहे 300 रुपये किलो. हा ही 300 रुपये किलो आहे. याच्यानंतर ह्याच्या पुढे जर तुम्ही गेलात की हे बघा, ही कलमी खजूर, म्हणजे याला सफावी खजूर. हे बघा त्याच्यामध्ये ही 600 रुपये, ही 680 रुपये. त्यानंतर ही मेडजूल खजूर. आता ही जर मेडजूल खजूर तुम्ही बघाल ना तर एवढी मोठी खजूर असते ही. हे बघा एवढी मोठी खजूर असते ही. हे बघा तुम्हाला दाखवतो मी, खूप मोठी खजूर असते ही. काय ही हिच्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद असते. आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी, जास्त करून हिमोग्लोबिन आणि ताकद येण्यासाठी. आलं का लक्षात. म्हणजे खूपच अशक्तपणा जर आलेला असेल तर ही आजवा खजूर खावी असं म्हणतात. म्हणजे मुसलमान लोकांमध्ये गल्फ याच्यामध्ये रोजाचे महिने होतात ना त्यावेळेला, त्यावेळेला हिच्याने इन्स्टंट ताकद येते. हिच्याने खूप काळी भोर खजूर आहे, हिच्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि अक्सर एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो, खजूर खाताना लोक, हे बघा एक मिनिट,
एक परत खारीक पुढे. खजूर खाताना लोक एक चूक नेहमी करतात बघा. खजूर, काळे मनुके वगैरे तुम्ही जे ड्रायफ्रुट्स वगैरे घेता ना, ते काय करतात लोक की घेतात आणि डायरेक्ट खातात. खजूर नेली आणि डायरेक्ट खाल्ली, हे फार चुकीचं आहे. खजूर खाण्यापूर्वी पहिली खजूरची वरची टोपी काढायची, 2 तुकडे करायचे, त्यातलं बी काढून टाकायचं. बी काढून टाकल्यानंतर त्याच्या आतमध्ये एखाद्या वेळेला काय होतं, आळी झालेली असते, डायरेक्ट खायची नाही बिलकुल. ती आळी जर झालेली असेल तर घरामध्ये नेहमी खजूर खाण्याचा जर शौक असेल तर घरामध्ये एक टूथब्रश, हार्ड टूथब्रश आणून ठेवायचा. हार्ड टूथब्रश हा खजूरसाठी. त्याच्याने ते स्वच्छ करायचं, फेकायची गरज नाहीये. नाही, नॅचरल आहे ते. आता आपल्याकडे समजा सफरचंद थोडंसं निघालं, काही चॉकलेट झालं तर आपण काय फेकतो का? आपण खातो ना, त्याप्रमाणे. म्हणजे मग आता फेकायचं असेल तुमची इच्छा, मी त्याला विरोध नाही करत, पण तुम्ही ते खाऊ शकता. आणि पाण्याने धुवून खायचं. पाण्याने धुतल्याशिवाय खजूर खायची नाही. खजूर हे बघा तिथे लिहिलेलं आहे, ते तुम्ही बघा. अंजीर, जर्दाळू, मनुके सगळे ड्रायफ्रुट्स मध्ये खाण्यापूर्वी धुवून खायचे. बदाम भिजवायची, ते पाणी फेकून द्यायचे, सालं काढून बदाम खायची. रोज 4 ते 5 बदाम खावे एका प्रौढ व्यक्तीने. आलं लक्षात? अक्रोडचा एक अक्रोड खाण्यापर्यंत काही प्रॉब्लेम नाही, त्यापेक्षा जास्त शक्यतो खाऊ नये, पण एक अक्रोड कमीत कमी खाल्ला पाहिजे. त्याचप्रमाणे आता जर्दाळू वगैरे आहे. आपण आता बडीशेप पाहूयात. जिऱ्यानंतर काय होतं माहिती आहे का, सगळ्यात जास्त भेसळवाला पदार्थ म्हणजे बडीशेप. आता ही बडीशेप आहे बघा, ही साधारणपणे सगळीकडं. आता जर तुम्ही पुण्याच्या मार्केटमध्ये फिरला तर तुम्हाला जवळजवळ सगळीकडे हीच बडीशेप मिळेल तुम्हाला. रेग्युलर बडीशेप जी आहे, बडीशेप ही आपल्या पचनाला फार चांगली असते. म्हणजे पचन तंत्र जर तुमचं सुधारायचं असेल तर रेग्युलर माणसाने बडीशेप खावी. रोजची 1-2 चमचे, अतिरेक पण करायचा नाही. पण आता काय होतं माहिती काय बघा, आता ही जी बडीशेप आहे ना, दिसायला इतकी छान आहे काय, म्हणजे याच्यामध्ये अजून लोक काय करतात, हिरवा रंग लावलेली बडीशेप पण येते याच्यामध्ये. ही तो ओरिजिनल बडीशेप आहे, तिला कुठलाही रंग नाही, काय नाही. आता या बडीशेपला तुम्ही खाल्ल्यानंतर ही कडवट लागते बघा, थोडी कडू लागते. म्हणजे हा अनुभव तुम्हाला पण असेल बघा. आणि ही जी बडीशेप आहे ना, ही बडीशेप हा कोल्ड्रूमचा माल आहे. म्हणजे हा प्रॉपर कोल्ड्रूम मध्ये ठेवलेला असतो बरं, वर्षभर बाहेर मेंटेन केला जात नाही, त्यामुळे हिचा कलर पण मेंटेन आहे. आणि आता तुम्ही खाऊन बघा, अतिशय गोडवा आहे या बडीशेपला, अतिशय गोडवा आहे. म्हणजे हा फरक तुम्हाला या दोन्ही बडीशेप जेव्हा समोर तुम्ही ठेवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे बघा, आता तुम्हाला दाखवतो मी. आता हा ओवा, आता हा ओवा सुद्धा जो आहे, कित्येक ठिकाणी जो ओवा आहे ना, त्या ओव्याला खाल्लं तर तिखटपणाच लागत नाही. बघा, हा एक रेग्युलर ओवा, हा तर खूप चांगला आहे माझ्याकडचा ओवा, हा झणझणीत ओवा आहे. आणि हा याला बाजरी ओवा म्हणतात याला. हा तर बहुतेक कोणाकडे नाही, हा एवढा मोठा ओवा. एवढा मोठा ओवा बहुतेक कोणाकडे नाही. ओके. जिरं, आता हे जे जिरं आहे माझ्याकडे, हे सगळ्यात कमी रेटचं जिरं आहे, 300 रुपये किलो. पण 100% शुद्ध आहे, याच्यामध्ये कुठलीही भेसळ नाही आहे बरं का. कारण भेसळवाला मला मी ठेवतच नाही. बाजारात 250 रुपये किलोने सुद्धा जिरं मिळतं, ते 100% भेसळ विकते. आता हे बघा, हे सर्वात उत्तम क्वालिटीचं जिरं, हे 400 रुपये किलो आहे. आता एक मधलं आहे, पण आपण ते घेत नाही. आता तुम्ही दोन्हीतला फरक तुम्ही स्वतः बघा. असं जवळ घेतलं तर कळतो, जवळ घेतलं की लगेच लक्षात येईल तुमच्या. लक्षात आलं का तुमचं? तर असं याचप्रमाणे बघा, आता हा धना गावरान, आता हा गावरान धना, हा इंदोरी धना. इंदोरी धन्या, आपल्या गावरान धन्याच्या तुलनेत इंदोरी धन्याला वास खूप छान असतो. आलं लक्षात? हां. त्याचप्रमाणे आता हे पांढरे तिळ, मेथी, जवस वगैरे ह्या वस्तू आहेत. याच्यामध्ये काय माहिती का, यांच्यामध्ये सहसा भेसळ येत नाही. भेसळीचा पदार्थ म्हणजे जिरं आणि मसाल्याचे पदार्थ. तर ते मी तुम्हाला आता समजून सांगतो सगळं. याच्यामध्ये सहसा भेसळ येत नाही, पण तरी क्वालिटी आपण चेक करून घ्यायची. कमी दर्जाचा माल येतो, पण भेसळ येत नाही याच्यामध्ये. आता हे बघा, आपण सुरुवात करूया प्रथम घरगुती जास्त आहे. हां, आता हे बघा, ही काळी मिरी. आता काळी मिरीमध्ये माझ्याकडे 3 नमुने आहेत. हे बघा, आता बाजारामध्ये ही जी सगळ्यात कमीवाली काळी मिरी आहे माझ्याकडे. आलं लक्षात? आता ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून एक मिनिट राहू दो, लाईट लगा रे. याच्यापेक्षा सुद्धा अजून स्वस्त काळी मिरी येते, 700-800 रुपये किलोमध्ये. पपईच्या बिया मिक्स असतात. आणि हे बघा, ही म्हणजे जगातली सर्वोत्तम क्वालिटीची काळी मिरी. लगेच याच्यापेक्षा पुढं काही नाही बरं का, पैज लावून सांगतो मी तुम्हाला. एवढी मोठी काळी मिरी. म्हणजे आता हा झाला काळी मिरीतला फरक. हा, आता मी तुम्हाला काळी मिरीतला दाखवलं. आता पुढं लवंग. हे बघा, लवंग मध्ये येतो 2 प्रकार आहेत. हे बघा, याला इंडियन लाल परी म्हणतात. हे बघा, हां, हे बघा. आता ही जी आहे, तुम्हाला 1 मिनिट, हे बघा, 1 मिनिट, हे बघा, हे बघा, ही लवंग इंडियन लवंग. हे बघा, आता ही किती टपोरी आहे. आणि अशी जर तुम्ही
एक लवंग जर खाल्ली ना, एक छोटासा तुकडा, तर तोंड भाजायलाच पाहिजे. ओके एकदम कारण याच्यामध्ये ऑइल कंटेंट खूप जास्त असतं याच्यामध्ये. लक्षात आलं का तुमच्या? कारण जेवढं ते फळ भरलेलं असतं ना, तर त्याच्यामध्ये त्याची पूर्ण वाढ झालेली असते आणि ऑइल कंटेंट चांगलं असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर हे बघा, ही मसाला विलायची. तर मसाला विलायची म्हणजे दोन प्रकार आहेत माझ्याकडे. ही एक साधी, ही भारीतली मसाला विलायची एकदम बोल्ड आहे, आणि ही एक रेग्युलर. हे बघा, हे बघा, दोन्ही मधला फरक तुम्हाला असं शेजारी. हो, हे काय तुम्हाला समजणारच तो. हे बघा ना, आलं का लक्षात तुमच्या? हां, आता हे झालंय शहाजिरं. आता जिरं जे आहे ना, हे शहाजिऱ्याला असं हातात घेतलं ना तुम्ही, थोडं तुम्ही घेऊन बघायला, त्याचा सुवास येतो बघायला. बघा तुम्ही, बघा तुम्ही, याला असा सुवास आला पाहिजे. याचा बाजारात मिळणाऱ्या शहाजिऱ्याला वासच येत नाही. लक्षात आलं का तुमच्या? तर त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, एक सांगतो मी तुम्हाला, हल्ली काय झाले, मार्केटमध्ये सगळीकडे पॅकिंगमध्ये विकलं जातं. या वस्तू पॅकिंगमध्ये घ्यायच्या नाही. आलं लक्षात? वस्तू क्वालिटी चेक करायची, थोडंसं खाऊन बघायचं, त्याला स्मेल येतोय का बघायचं, मग त्यानंतर त्या वस्तू घ्यायच्या. हे बघा, त्यानंतर आता हे बघा, या वस्तू, हे बघा, हे याला मायपत्री, रामपत्री असं म्हणतात याला. लक्षात आलं? ही मायपत्री आहे. तिला तसा काही वास वगैरे नसतो, पण हिच्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहे तिच्यामध्ये. ओके बाकी घमघमीत वासाला आहे बघा. ही जायपत्री, ही जायपत्री नंबर 1 आणि ही जायपत्री नंबर 2. आलं लक्षात तुमच्या? हे बघा, तिला अतिशय घमघमीत वास असतो. म्हणजे तुम्ही जर एवढासा छोटासा तुकडा जर पुढच्या दाताखाली चावून बघितलात ना, तुम्हाला की संपूर्ण तोंडात असा स्मेलच होईल तुमच्या. ओके हा, तुम्ही पाहिजे तर टेस्ट करून बघू शकता तुम्ही. आलं लक्षात? त्यानंतर बघा, ही कबाब चिनी, हिला म्हणजे काय म्हणतात तिला, ऑल स्पाइस. आलं लक्षात? ही ऑल स्पाइस आहे. हा तिरफळा, एक मिनिट सरका थोडं, तिरफळा. हे बघा, हे बघा, ही कबाब चिनी, हा तिरफळा, हे बघा, ही बादल फूल. त्यानंतर ह्या विलायची आहेत, सगळ्या विलायचीचे प्रकार आहेत सगळे. काच काढू का? इथे वेलची हे बघा, काढतो नाही. 4 प्रकार आहे. कलर मध्ये पण लगेच किती फरक कळतोय ना. हो, कलर मध्ये नाही, पूर्णच फरक आहे क्वालिटी मध्ये. हो, आणि ही क्वालिटी ही सगळ्यात उत्तम क्वालिटी ही. हा ह्याच्यापेक्षा पुढे काही नाही. पण असेल ना त्याला. अरे बघा, आता हे जे केशर, आता केशर मध्ये माझ्याकडे 9 ते 10 नमुन्याचे केशर आहे, आणि आम्ही स्वतः सुद्धा केशर काश्मीरवरनं भरून मागवतो. बघा, हे काचा लावून घे रे, हे स्वतः आम्ही काश्मीरवरनं भरून मागवलेलं आहे. ह्या केशर अतिशय शुद्ध आणि 1 नंबर केशर आहे. काय, त्याशिवाय बघा आपल्याकडे एव्हरेस्टचं केशर आहे, बेबी ब्रँडचं केशर आहे, सगळे ब्रँडेड केशर पण आहेत. मा म्हणून केशर आहे. हे बघा, आता हे नकली केशर तुम्हाला मी दाखवतो. हे आता केटरिंग वाले वगैरे नेतात माझ्याकडनं. हे बघा, ही डबी मी 20 रुपयाला विकतो. शुद्ध केशर आहे बघा, काश्मीरी केशर आहे बघा. सावध राहा लोकांनी, खरेदी करताना सावध राहा. आलं लक्षात? 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये, जसं मला म्हणजे माझी खरेदी असेल त्याप्रमाणे. हे बघा, आता ही डबी, ही आम्ही 50 रुपयाला विकतो. पण मी स्पष्टपणे सांगतो, म्हणजे बाजारात लोक विकतात नकली केशर आहे. लक्षात आलं का तुमच्या? आता हे झालं. आता हे बघा, आपण येऊया. आता हे बघा, हे एक आता नवीन, पूर्वी आता लोक फेकून द्यायचे या बिया. लक्षात आलं का तुम्ही? कलिंगडाच्या बिया, सूर्यफुलाचं तेल काढायचे. पण आता याचं खूप महत्व सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे, आणि आता ह्या बिया खाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. हे बघा, ही पंपकिन सीड्स, ही पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, मगज बी, आणि या 4 बिया, ते हे खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हल्ली. आणि या माझा सुद्धा सल्ला आहे की या तुम्ही कंटिन्यू खा. खूप हेल्थसाठी खूप चांगले आहेत. आलं लक्षात तुमच्या? आता या 4 सीड्स आहेत, त्याच्यापासून आम्ही 3-4 वस्तू बनवतो आम्ही यांच्यापासून. हे बघा, एक ट्रेल मिक्स आहे. या ट्रेल मिक्स मध्ये आम्ही आहे ना बरं का, हे जिम मध्ये जाण्यापूर्वी बरेच लोक खातात. बरेच म्हणजे जिमला जाण्यासाठी, हे जिम डाएट म्हणतात याला. आता हे बघा, हे 6 ट्रेल, हे 6 in 1 ट्रेल मिक्स जे आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला मी बघा, याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, बदाम, त्यानंतर पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, गुळाचा पाक, आणि हे गुलाबाच्या पाकळ्या, आणि क्रॅनबेरी, एवढ्याच वस्तू आहेत. आता हा जो दुसरा जो शाही ट्रेल मिक्स जो आहे, हे बघा, हा शाही ट्रेल मिक्स जो आहे हा 900 रुपये किलो आहे. आणि याच्यामध्ये बघा, काजू, बदाम, क्रॅनबेरी, ब्ल्यूबेरी, गोजीबेरी आहे. बघा, ही गोजीबेरी, ही ब्ल्यूबेरी, ही क्रॅनबेरी, ही बदाम, हे काजू, विलायची, तुमची दालचिनी, गुलाबाच्या पाकळ्या, हे असं एवढं सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये. आलं लक्षात? हे खूप म्हणजे
खायला खूप छान लागते आणि आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर हे नमकीन बनवतो आम्ही. हे आम्ही वाळूमध्ये भाजून आणतो, हा. त्याच्यामुळं खूप खायला खूप छान लागते. हे बघा तुम्हाला दाखवतो मी, तुम्ही फक्त टेस्ट करून बघा. हे बघा बघा टेस्ट करून थोडं, म्हणजे याची चव जी आहे ना एकदम युनिक चव आहे. नाही तर बाहेर लोक काय करतात माहिती का, ओव्हन मध्ये भाजलेलं ते विकतात ना, त्याच्यामुळे त्याची ते मजा येत नाही त्याला तेवढी. जो खोबरं पुण्यात कुठेच मिळत नाही माझ्याशिवाय. अच्छा. हे खोबरं आमच्याशिवाय कुठेच मिळत नाही. म्हणजे का ठेवत नाहीत लोक मला माहित नाही. बाकी मुंबईला मिळतं, व्यापारी ठेवत का नाही ते मला माहित नाही, पण मी ठेवतो. हे बघा तुम्ही आता फक्त दाखवा तुम्ही लोकांना. हे खोबरं तर सगळीकडे मिळतं, फक्त यातला हलका भारी आहे एवढाच फरक असतो, की बाबा याच्यापेक्षा थोडा तुम्हाला कमी जास्त असा एवढाच फरक आहे. पण बाकी हे खोबरं तर कोणीच ठेवत नाही. तर आपण आता इथे बघा, बाकी बघा हे जे चिया सीड्स आहे, तुळस बी, कलोंजी, सब्जा बी, हे बघा ही गोडांबी आहे. गोडांबी म्हणजे कंबरदुखीसाठी खूप चांगली असते. मिक्स ड्रायफ्रुट्स. इथे डिंकाचे माझ्याकडे 7 प्रकार आहेत. ते गोंद कतिरा जो शरीरात उष्णता झाली तर त्यासाठी जो खाल्ला जातो तो गोंद कतिरा आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या पावडरी आहेत आमच्याकडं आणि त्या आम्ही स्वतः दळून आणतो. त्या पावडरी कुठल्या कुठल्या ते बी सांगतो मी तुम्हाला. ते जरा कागद देतो इकडं. म्हणजे सगळा माल व्यवस्थितपणे स्वच्छ करून त्याला ड्राय करून, ड्रायरमध्ये ड्राय करून त्याला आम्ही सगळं दळतोय. बघा ही सुंठ पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, जिरा पावडर, जायफळ पावडर, विलायची पावडर, काळी मिरी पावडर, या एवढ्या सगळ्या पावडरी आम्ही स्वतः बनवतो. आलं लक्षात? हे बघा बघा ना, हे बघा हे पावडरी आम्ही बनवतो स्वतः. आम्ही एवढ्या अवधे उठा गिरक. त्यानंतर बघा हे डिहायड्रेटेड फ्रुट्स आहेत. हे आता मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की हे मला ठेवायला लागतात म्हणून मी ठेवतो. ड्रायफ्रूटच्या दुकानात विकले जातात म्हणून. बाकी तुम्हाला कुठलाही ड्रायफ्रूटवाला सांगणार नाही की हे आरोग्याला अपायकारक आहेत म्हणून. बर. खंडीभर साखर आणि प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आणि रंग टाकलेला. पण आता माझा नाईलाज आहे, मला लोक जे मागतात ते मला ठेवणं भाग आहे मला. काय आता हे बघा हे जे आहेत ब्राझील नट, ते हेझलनट मध्ये काय भरलंय काढा ते नट. हे काली हेझलनट, मॅकाडामिया वगैरे हे सगळं जे आहे ना ते पण सगळं आहे आमच्याकडं. आता लक्षात आहे बघा तिथे बेरीज लावलेले आहेत. गोजी बेरी, मिक्स बेरी, ब्लूबेरी, क्रॅनबेरी, या सगळ्या बेरीज आहेत. त्यानंतर पुढं हे बघा हे आगे हे सगळे घरगुती मसाले आम्ही स्वतः बनवलेले हे मसाले आहेत. सर्व शुद्ध माल वापरून हळद पावडर, धना पावडर, ताक मसाला, छोले मसाला, मिसळ मसाला, बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, गोडा मसाला, काळा मसाला, किचन किंग मसाला, गरम मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, फिश मसाला, कांदा लसूण मसाला, हे आमचे स्वतःचे सगळे बनवलेले घरगुती प्रॉडक्ट्स आहेत. आलं लक्षात? हे बघा हे जे आयुर्वेदिक, आता आपण आयुर्वेदिकला सुरुवात करूया. हे हल्ली काय झालेलं आहे की केसांचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत आणि तो प्रॉब्लेम जो वाढला आहे ना तो फक्त निव्वळ शॅम्पू वापरण्यामुळे वाढलेला आहे. शॅम्पू हा आपल्या केसांसाठी खूप अपायकारक आहे कारण तो पूर्ण ड्राय करून टाकतो केस एकतर, आणि त्यामध्ये जो बेन्झिन नावाचं जे केमिकल असतं केस येण्यासाठी त्याच्यामुळे केसाच्या मुळे वीक होत जातात. कारण इट कॉज कॅन्सर ऑल्सो. ओके. हा बेन्झिन फेस येण्यासाठी प्रत्येक एवढ्या वस्तूंना फेस होतं सगळ्यामध्ये बेन्झिन असते. पण बेन्झिन हे फेस येण्यासाठी वापरलं जातं. तर कधी पण तुम्हाला सांगतो शॅम्पू वापरायचं म्हणजे केसांच्या अनारोग्याला आमंत्रण देणे. त्यासाठी ना बघा आपले पूर्वज जे वापरत होते म्हणजे शिकेकाई. हे बघा शिकेकाई मसाला, शिकेकाई, रिठा, आवळा, मेथी, कचोरा, नागरमोथा, बावची, कपूर, काचरी, वाळा, जास्वंद, लिंबू साल, संत्रा आणि हिरडा एवढ्या सगळ्या वस्तू टाकून बनवलेलं आहे. हे बघा म्हणजे हे तयार पण वापरू शकता तुम्ही किंवा असं तयार पाकिट पण असतं माझ्याकडे. 1 किलो शिकेकाई मध्ये हे टाकायचं, पावशेर रिठा साला बिया काढून टाकायचं. तुमचा शिकेकाई मसाला तुम्ही घरच्या घरी पण तयार करू शकता. त्याशिवाय ही सर्व प्रकारची विविध तेलं आहेत आपल्याकडं. विविध प्रकारची तेलं आहेत. आलं लक्षात? आता केसांसाठी हे जे आहे याच्यामध्ये जवळजवळ 24 जडीबुटी टाकलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला या समोर पण दिसतात बघा इथं. या जडीबुटी ज्या आहेत याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे 400 ते 450 ग्रॅम खोबरेल तेल कोमट करून भरायचं आणि हे तेल वापरायचे. तुमच्या केसांच्या समस्या जातात. आठवड्यात 3 वेळा लावायचं ते केसांना. त्यानंतर पुढे बघा हे विविध प्रकारचे इथं मुखवास आहेत सगळे. हे बघा विविध प्रकारचे मुखवास आहेत. हे सगळे मुखवास 1750 से शुरुआत है. 1750 से शुरुआत है. त्याचप्रमाणे एक अजून वस्तू दाखव.
इकडे बघा हे उठणं, 1750 वाला भी अच्छा है। मिनिट. उठणं जे आहे ना हे आम्ही स्वतः बनवतो. सब अच्छे है। हे उठणं साइज का फर्क है और 1750 वाला वो टुकड़ा है। हे बघा त्याच्यामध्ये एवढ्या वस्तू आहेत. आणि हे बघा तुम्हाला मी सॅम्पल दाखवतो. मी स्वतः स्मेल चेक करा त्याचा. 235 से शुरुआत है, 250। म्हणून पण वापरू शकता बरं का. हा. तुमच्या चेहऱ्याला काही प्रॉब्लेम असतील ना फेस पॅक म्हणून पण वापरा. सगळ्या आयुर्वेदिक वस्तू लिहिलेल्या आहेत याच्यामध्ये, दिलेल्या आहेत याच्यामध्ये अलग लक्षात. त्यामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम जातात याच्याने. म्हणजे चेहऱ्याचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम जातील याच्याने, तुमचे केसांचे प्रॉब्लेम सगळे जातील. त्या दोन वस्तू खूप चांगल्या आहेत. हे आता तुम्ही बघा एक एक. आता याचे कसे, आता जे वापरणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. मंजिष्ठा पावडर म्हणजे स्किन डिसीज साठी, एक केसांसाठी आहे. बीटरूट पावडर रक्तवाढीसाठी. अर्जुन साल म्हणजे हार्टचं ब्लॉकेज वगैरे कमी करते. अच्छा. आलं लक्षात तुमच्या. मुलतानी माती म्हणजे फेस पॅक मध्ये किंवा स्किन साठी वापरली जाते. ही आंबे हळद पावडर सूज, मुकामार वगैरे किंवा तुमच्या फेस पॅक मध्ये सुद्धा वापरली जाते. वेखंड पावडर जंतुनाशक असते. आता आपण तांदळामध्ये वगैरे आपण बोरिक पावडर टाकतो हो, ना, हो. त्याच्याऐवजी जर वेखंड पावडर टाकली हा. कधी पण तर कीड चांगलं. लागत नाही. का माहिती का, पोटात बोरिक पावडर 100% निघत नाही. हो, बरोबर. आलं लक्षात तुमच्या. 100% निघत नाही. काहीतरी अंश तुमच्या पोटात जाणार. वेखंड पावडर समजा चुकून थोडी पोटात गेली काही फायदाच होणार, नुकसान काही नाही. पण आता लोक हे विसरून गेलेत सगळे. अलग लक्षात. ही मुलतानी माती हे बघा. आता हे मोरिंगा पावडर, शेवग्याच्या शेंगा, हे ज्येष्ठमध म्हणजे बघा, म्हणजे आवाज सुरेल राहावा यासाठी वापरलं जातं. एकतर खोकला, सर्दी, कफ हे सगळं निघून जातं. त्यानंतर बघा ही अश्वगंधा पावडर, शतावरी पावडर, ही आवळा पावडर, हे बघा ही रिठा पावडर, ही शिकेकाई पावडर, अशा बऱ्याच वस्तू अजून हे बघा इकडे पण लावलेल्या आहेत. हे बघा आता इकडं बघा या मेहंदी, जास्वंद पावडर ही केसांसाठी, ही पण केसांसाठी आहे. ही मेंढी पिपरी पावडर म्हणजे सर्दी, खोकला, कफ, भूक वाढीसाठी. मग त्याला बाल हरड पावडर पोट साफ होणे. अजूनही बरेच उपयोग आहेत. म्हणजे मी रॅन्डम सांगतोय. आता ही गोखरू पावडर म्हणजे आपले जे जंगलातले काटे असतात ना, सराटा म्हणतो त्याला मराठी, त्याची पावडर आहे. ती तुमच्या मूत्रमार्ग आणि फर्टिलिटी नसेल समजा तर ती वाढवते. ओके. म्हणजे ज्यांना समजा म्हणजे त्याच्यासाठी बाळ होण्यासाठी प्रॉब्लेम असेल त्यांना 100% फरक पडतो. हे ताकदसाठी हे दोन्ही. अशाच अजून इकडे बऱ्याच वस्तू आहेत. या इकडे पण येत आहे बघा. ही बावची पावडर, मुलतानी माती अख्खी, डिकेमाली पावडर भूकवाढीसाठी जे, ही संत्रा साल पावडर फेस पॅक वगैरे याच्यासाठी उपयोग होतो. कोरफड पावडर. आलं लक्षात. हे बघा. त्यानंतर हे तशाच सगळ्या आयुर्वेदिक वस्तू आहेत सगळ्या. नागर मोथा, कपूर काचरी. हे बघा तिकडे ज्या संत्र्याच्या साली ज्या आपण फेकून देतो, आमच्याकडे लोक विकत घ्यायला येतात ते. बरोबर. तुम्ही फेकून दिलेल्या संत्र्याच्या साली. हे बघा आता हा कडुलिंबाचा पाला आहे. आलं लक्षात. हे आहे धतुरेची पानं. हा लिंबू म्हणजे हा लिंबू रसासकट वाळवलेला लिंबू वगैरे. हे सुका आवळा आहे. त्यानंतर ही तुळशीची पानं आहेत. हा नागर मोथा. त्यानंतर बघा हे भीमसेनी कापूर, हे थायमॉल म्हणजे ओव्याचं फूल, मेंथॉल, अशा बऱ्याच वस्तू आहेत. बघा हे सगळे दूध मसाला आम्ही स्वतः बनवलेला, चहा मसाला, जायफळ पावडर, अशा वस्तू आहेत. त्यानंतर बघा इकडे आहेत. बस आता झालं. आहे बघा ही कडुलिंबाची पावडर, शुगर बदाम, इंद्रजव, कारला पावडर, जांभूळबी पावडर, पनीर फूल आणि कडू जिरा, हे सगळं डायबिटीस मध्ये वापरलं जातं. बरं. आलं लक्षात. आणि हे अक्कल कारा वगैरे. आता म्हणजे या प्रत्येक वस्तूचे खूप उपयोग आहेत. आता आपण एवढं सगळं काय सांगत बसणं, व्हिडिओ मध्ये सांगत बसणं शक्य नाही. पण म्हणजे जे वापरणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे. भरपूर जडीबुटी इथे आपण पाहिलेल्या आहेत. त्याचे भरपूर सारे उपयोग सुद्धा आहेत. जो खोबरं